भावसाव तर बादशाह लवकरच उठलेला. लवकर म्हणजे कायम लवकर उठलेलो. 5:30 वाजता ना भाई निघलेला मुंबईला जायला. तर पहिले आलो पनवेल स्टेशनवर मस्त की कारला तिकीट आणि बसलो भाई ट्रेनमध्ये. तर ट्रेनमध्ये भाई बाजूला काका बघत होतं का तर ह्यो का व्हिडिओ करते म्हणून. तर भाऊस आलेला भाई कुर्ल्याचे फायर स्टेशनवर का तर भावाचा होता मेडिकल झाला ना निघलेलो घरी जायला. तर ह्यो झालता आपला एक दोस्त ना ही 2 पोरं भेटलेली ती होती वावल्याची. मस्त की बसलो सगळी रिक्षा ना बाई पोचलो डायरेक्ट स्टेशनवर. 10-20 मिनिटं ट्रेनची वाट बघत भाई मस्त की ट्रेन भेटली ना निघलो घरी जायला. घरी गेलतो ना झोपलेलो तावरून आता करम भाईचा फोन बोलतो चल काहीतरी खायला जायला. मग घेतली स्कूटी ना दोन्ही भाऊस निघलेलो मस्त की खायला जायला. वार होता गुरुवार म्हणून आलतो कामधेनूमध्ये तर वहीच खाऊ नाही शकत. मग मागवलेला भाई पिझ्झा आणि मस्त की मोठा सँडविच. तर घरी जाता आता भाई आलता पाऊस एक नंबर मेंटल पडायचा आहे. कधी पण घरी जातानाच येतंय तर अक्का भिजलेलो भाई दोघं पण. घरी जाऊन बसलेलो तावरून आलती आपल्या कॉलनीतली पोरं. तर ही बोलत होती दादा तू बिनादारीचा चांगला नाही दिसत. करतो दारी पटकन वारव. तावरेन आलता कॉल कल्पे दादाचा बोलतो जायचे आपल्याला खेरण्याला. मग गुड्डू भाई कल्प्यादा आणि मी निघलो असतो की खेरण्याला जायला. कल्प्याचं काम झाला ना आलो घरी तर बघते मम्मीने लावलेला कार्यक्रम ना झालता भाई जेवायचा टाईम. मग भाई होता जेवणान गावारची भाजी ना भाकर दणकवला ना केला ब्लॉगचा एंड.